उरण तालुक्यातील अंतर्गत गावांना समृद्ध खाडी किनारा लाभलाय। खारफुटीच्या जंगलासह मुबलक प्रमाणात जैवविविधता लाभली आहे। मात्र गावाबरोबर रस्त्यालगत असलेल्या खाडी किनाऱ्यावर गोदाम मालक तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणात डेब्रिज मुरुम मातीचा भराव टाकून खाडी बुडवून पाणथळ क्षेत्र खारफुटीची वने नष्ट करत आहेत। त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील खारफुटी व जैवविविधता धोक्यात येऊन गाव परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय। शासनाने खारफुटी वनविभागाकडे हस्तांतरित केली आहे। मात्र उरण तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी वर्गाने शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी न करता स्वतःचे आर्थिक हित साधण्यासाठी जास्त लक्ष देणे पसंत केल्याने सद्यस्थितीत तालुक्यातील भेनकळ, चिर्ले, वैश्वी, दिघोडे, विंधणे, पागोटे, नवघर, खोपटा, धुतुम, सोनारी, करळ, जासई, बोकडविरा, नवीन शेवा, चांजेक, सोनारी, जसकार, नवघर, पांजेसह इतर गावालगतच्या खाडी किनाऱ्यावरील खारफुटीची कत्तल करून त्या ठिकाणी डेब्रिज माती मुरुमचा भराव केला जात आहे। भेनकळ ग्रामपंचायत हद्दीतील बामर लॉरी सीएफएस आणि कोणकस सीएफएस जवळ द्रोणागिरी नोड मधील कचरा संकलन करून डंपिंग केला जात आहे। त्यामुळे भेनकळ ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले, अनेक आजारांनी त्रस्त आहे। यांचे सोयरसूतक भेनकळ ग्रामपंचायत प्रशासनासह निवडून आलेला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य नाही। याबाबत कुठलीही कारवाई करण्यात येत नाही। तसेच फ्लेमिंगो सह इतर पक्ष्यांची पाणथळ क्षेत्रही नष्ट केली जात आहेत। याच संदर्भात दक्ष नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी वनविभाग व इतर शासकीय कार्यालयात तक्रार दाखल केली आहे। मात्र सदर तक्रारींकडे शासन यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे खाडी किनाऱ्यावरील खारफुटी व जैवविविधता धोक्यात आली असून येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। तालुक्यातील खारफुटीची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला, तसेच काहींना वनविभागाकडून नोटीस पाठवली, पण प्रत्यक्षात कोणावरच कारवाई झालेली नाही। एकंदरीत पर्यावरण रक्षणासाठीच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।